सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात। सकाळची सुरुवात अत्यंत सुंदर अशा वातावरणामध्ये, जिथे की कडुलिंबाची जवळपास 30-35 झाडं आणि एक छोटंसं कडुलिंबाचं वन आहे, अशा वातावरणात होणे म्हणजे खरंच खूप छान बाब आहे। खरं तर कडुलिंबाचं जे झाड आहे ते मराठवाड्यात अगदी सगळीकडे आढळतं आणि खूप जास्त प्रमाणात आढळतं आणि याचे फायदेसुद्धा तसेच आहेत। याचे जर आपण सकाळी जर अशा कडुलिंबाच्या सहवासात फिरलो तर त्याचेसुद्धा अनंत फायदे आहेत। शिवाय कडुलिंबाचा रस पिला त्याचेसुद्धा आरोग्यास अनंत असे फायदे आहेत। कडुलिंबाच्या साध्या काडीनं आपण ब्रश जरी केलं तरी त्याचे अनेक फायदे आहेत। परंतु आपण प्रामुख्याने आज या विषयावर बोलणार आहोत की कडुलिंबाच्या सहवासात आपण सकाळी आपला वेळ घालवला, थोडंसं फिरलं तर नेमकं काय होतं। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कडुलिंब हे जे झाड आहे त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, म्हणजे जीवाणुनाशक, जे शरीराला आणि वातावरणाला घातक असलेले जे जीवाणू असतात ते जीवाणू नष्ट करण्याचं, ते विषारी घटक शोषून घेण्याचं काम कडुलिंबाचं झाड करतं। आणि यामुळे काय होतं की त्याच्या आसपासची जी हवा आहे, जे वातावरण आहे ते आणखी चांगलं बनतं, आणखी सुंदर बनतं। विशेषतः तिथली जी हवा आहे आसपासची ती अत्यंत चांगली आणि निरोगी अशी हवा बनते। त्यामुळे ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे, श्वसनासंबंधी काही आजार आहेत, त्या लोकांनी तर निश्चितच आपली सकाळ जी आहे ती लिंबाच्या अशा घनदाट अरण्यामध्ये किंवा जिथं लिंबाची झाडं आहेत अशा ठिकाणी जाऊन त्या सकाळची सुरुवात त्यांनी करावी। तिथं त्यांनी त्या लिंबाच्या झाडाच्या सहवासामध्ये थोडा वेळ फिरावं, मेडिटेशन करावं आणि त्याच्या आपोआपच त्यांच्या शरीरावर, मनावर सकारात्मक असे परिणाम दिसतील। आणि मुख्य म्हणजे जेव्हा सकाळी उठून आपण फक्त कडुलिंबाच्या झाडाचा विषय नाही तर इतरही समजा छान अशा वातावरणामध्ये आपण फिरलो, सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात जर आपण फिरलो तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स जे असतात ते तयार होत असतात, त्याचं प्रमाण वाढतं आणि हे जे हार्मोन्स असतात हे आनंदी हार्मोन्स असतात। आपला मूड त्यामुळे सुधारत असतो। एकंदरीत आपल्या मनामध्ये आणि एकंदरीत जीवनामध्ये जो उत्साह आहे तो उत्साह वाढत असतो। आपल्या जगण्यातला जो हुरूप आहे तो त्यामुळे वाढत असतो। त्यामुळे सकाळी अगदी ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा सुंदर अशा लिंबाच्या झाडाच्या सहवासात असेल किंवा ज्यांना जिथं शक्य असेल तिथं निसर्गाच्या सहवासामध्ये आपली सकाळ जरूर व्यतीत करावी, जरूर घालवावी। जरूर त्या ठिकाणी सकाळी आपण थोडा वेळ फिरावं, व्यायाम करावा आणि महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन करावं। आणि आज तारुण्यामध्ये जर व्यायाम करण्यासाठी तुमच्याकडं वेळ नसेल, तारुण्यामध्ये व्यायामासाठी तुम्ही वेळ काढला नाही तर भविष्यात तुम्ही कितीही पैसा कमावून ठेवला तरी निश्चितच तो पैसा तुमच्या आरोग्यास पुरणारा नाही। त्यामुळे आज तारुण्यामध्ये पैसा जास्त कमावण्याच्या नादात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय, तर ते दुर्लक्ष आपल्याला कुठंतरी टाळायला हवं आणि आपण न चुकता निदान सकाळी तरी दररोज अशा सुंदर वातावरणामध्ये आपली सुरुवात करायला हवी, जेणेकरून आपला दिवस आणि एकंदरीत जे आयुष्य आहे ते अगदी असं फुलून निघेल। खरं तर आजकाल असं वारंवार म्हटलं जातं आहे की माणूस निसर्गापासून जसजसा दूर जातोय तसा तो मरणाच्या अधिक जवळ जातोय। अगदी सगळीकडे आपण सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं निर्माण केली आहे आणि खरीखुरी जंगलं तोडली आहे, खरीखुरी झाडं आपण तोडली आहे आणि कृत्रिम तिथं वेगवेगळं जग आपण निर्माण केलं आहे। परंतु ते जग आपल्या पथ्यावर पडणारं नाही, ते एकंदरीत माणसाच्या जीवनाला अत्यंत पोषक असं नाही आहे। त्यामुळे गरज आहे ती निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा जाण्याची, निसर्गात फिरण्याची। निसर्ग आपल्या जगण्याला
पुन्हा नवीन प्रेरणा देत असतो. खरं तर सकाळचंच उदाहरण घ्या ना, की सकाळी अगदी सुंदर अशा वातावरणामध्ये पशुपक्ष्यांची सुंदर अशी विलक्षण किलबिल जी आहे ती सुद्धा विलक्षण आनंद देऊन जाते, मनाला थंडावा आणि सुखावा देऊन जाते. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी जरूर अशा वातावरणामध्ये, सुंदर अशा वातावरणामध्ये आपली सकाळची सुरुवात करावी. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.